ज्यावेळेस एखादा दावा दुरुस्त केला जातो त्यावेळेस किंवा त्याच्या अगोदर जर कोर्टाने वादीचा दावा आणि प्रतिवादीच्या कैफियतीच्या अनुषंगाने अगोदरच मुद्दे काढलेले असतील आणि त्यानंतर काही अशी दुरुस्ती वादीने केली असेल की ज्याला प्रतिवादीस नव्याने कैफियत द्यावी लागली, तर निश्चितच त्यामध्ये जादा मुद्दे म्हणजेच ॲडिशनल इश्यूज काढले जातात. ही गोष्ट एका उदाहरणाने समजावून घेऊयात. समजून चालूयात की रमेशने सुरेश विरुद्ध एक वाटपाचा दावा दाखल केलेला आहे. दावा प्रलंबित असताना सुरेशने काही प्रॉपर्टी दिनेशला विक्री केली. मग आता रमेशने दावा दुरुस्त केला की झालेला खरेदी दस्त हा बेकायदेशीर असून तो माझ्या वाटपामध्ये येणाऱ्या हिस्स्यावर बंधनकारक नाही, असा कोर्टातर्फे जाहीर ठराव करून मिळावा. मग यामध्ये कोर्टात जादा मुद्दे किंवा ॲडिशनल इश्यूज काढावे लागतील की वादी सदरची जाहीर ठरावाची मागणी मागण्यास पात्र आहे का. तसेच नवीन खरेदीदार दिनेशला जर या दाव्यामध्ये प्रतिवादी केले आणि त्याच्या कैफियतीमध्ये देखील काही बाबी वादीच्या दाव्यास विरोध करणाऱ्या निघाल्या, तर कोर्ट त्याच्या अनुषंगाने देखील जादा